वर्षाच्या सुरुवातीला स्वतःला वचन दिल्याप्रमाणे की येत्या वर्षात स्वतःला जितका वेळ देता येईल तितका देईन, जितकं फिरता येईल तितकं फिरेन. आणि त्याचप्रमाणे यावर्षी पण भरपूर फिरलो, खूप एक्सप्लोअर केलं, विकेंड कधी वाया घालवला नाही. आणि यावर्षी पण खूप नवनवीन ठिकाणी फिरलो, नवनवीन संस्कृती अनुभवल्या, सह्याद्रीचं रौद्र रूप जवळून बघितलं, पाय दुखेपर्यंत ट्रेक केले, वॉटरफॉल, डोंगरदऱ्या, गडकिल्ले, मंदिरे, सह्याद्रीमधील हिडन प्लेसेस एक्सप्लोअर केली. प्रत्येक विकेंडला कुठंतरी भटकतच राहिलो. संध्याकाळी घरी आले की वाटायचं आज खूप झालं, खूप दमलो, आता बास, पुढच्या सुट्टीला निवांत आराम करणार. पण पुढच्या सुट्टीला पाठीवर बॅग अडकून जवळपास का होईना पण फिरून येत होतो. एक खूप जुनं स्वप्न होतं, ते म्हणजे महाराजांचा रायगड बघायचा होता. आणि ते स्वप्न माझं या 2025मध्ये पूर्ण झालं. त्याचबरोबर कोकणकारांचा जिव्हाळ्याचा सण म्हणजे शिमगा, तोही अनुभवायला मिळाला. वर्षभरात खूप फिरणं झालं, त्यामुळे खूप पैसे गेले, खूप टाईम पण गेला, पण मनसोक्त एन्जॉय केलं. माझ्या गाडीने पण मला चांगली साथ दिली. आज माझ्या गाडीला 5 वर्ष पूर्ण झाली. आम्ही दोघांनी मिळून जवळजवळ 1,00,000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. हा पैसा एक वेळ परत येईल, पण ही वेळ येणार नाही. म्हणूनच पुन्हा एकदा म्हणतो की असं आयुष्य जगाने मित्रांनो, लाखो करोडो मेमोरीज बनवून ठेवा. काय कारण एक दिवस सर्वजणच बेडवरती जाणार आहेत, पडून राहणार आहेत. तेव्हा काहीतरी असायला पाहिजे ना आठवायला. असं वाटायला पाहिजे नाही की काय माणूस होतो मी, काय जीवन जगत होतो. आणि लास्टला जाताना एकच बोलेन, या सुंदर वर्ल्डमधून एक्सपायर होण्याआधी हे सुंदर वर्ल्ड एक्सप्लोअर करा.